स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीबाबत आज पुन्हा एकदा सुनावणी होण्याची शक्यता असतानाच न्यायालयाने खरं तर 4 महिन्यामध्ये निवडणूक घेण्याचे निर्देश दिलेले होते आणि आता मे महिन्यामध्ये झालेल्या सुनावणीत हे निर्देश दिले गेलेले होते। न्यायालय निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्याची शक्यता आज आहे। आयोग आणि सरकारने आता काय तयारी केलेली आहे याबाबतचा आढावा यामध्ये घेतला जाऊ शकतो। राज्य निवडणूक आयोगाकडून सुनावणीपूर्वी अर्ज दाखल करण्यात आला असं समजतंय। जानेवारी 2026 पर्यंत मुदत द्या अशी विनंती ही राज्य निवडणूक आयोगाकडून अर्जातून केली गेलेली आहे। आणखी तपशील आपण घेणार आहोत प्रतिनिधी शिवाजी काळे यांच्याकडून। शिवाजी, राज्य निवडणूक आयोगाकडून नेमकी काय विनंती केली गेलेली आहे आणि त्या संदर्भात काय नेमका निर्णय हा न्यायालयाकडून दिला जाऊ शकतो? अगदीच आज सगळ्या प्रकरणावरती सर्वोच्च सुनावणी अपेक्षित आहे। त्याच दरम्यान राज्य सरकारच्या वतीने निवडणूक आयोगाने एक अर्ज दाखल केला आहे। त्या अर्जामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की जानेवारी 2026 पर्यंतची मुदत देण्यात यावी। या अगोदर मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जी सुनावणी झाली होती त्यामध्ये तात्काळ या संदर्भामध्ये 4 महिन्याच्या आत निवडणुका घ्या, 4 आठवड्याच्या सगळ्या संदर्भामध्ये माहिती देखील सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते। त्या दृष्टिकोनातून आजची सुनावणी महत्त्वाची आहे। मात्र या 4 महिन्यामध्ये कुठलीही अधिसूचना निघालेली नाही, त्या दृष्टिकोनातून आज होणारी सुनावणी महत्त्वाची आहे। आणि या सगळ्या याच्यामध्ये 4 महिन्यात तुम्ही साधारणपणे काय केलेलं आहे असं देखील सर्वोच्च न्यायालय आज राज्य सरकार आणि राज्य निवडणूक आयोगाला विचारू शकतं। त्या दृष्टिकोनातून आज राज्य निवडणूक आयोगाने त्या अगोदरच एक अर्ज दाखल केलेला आहे। मात्र या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती आज न्यायालय तुम्ही इतक्या दिवस काय तयारी केलेली आहे आणि लेट का झालंय याची माहिती घेईल आणि त्यानंतर त्यांना जी कारणं जर योग्य वाटली तर राज्य निवडणूक आयोगाला आणि राज्य सरकारला निवडणुकीच्या संदर्भात अधिकची वेळ देऊ शकतं। मात्र आपण जसं पाहिलं असेल तर राज्यातील आता अनेक महानगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ठिकाणी प्रशासकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। अगदी, आणि त्याच्यामुळे जी आता मुदत वाढवून मागितलेली आहे ती मिळते का, त्या संदर्भात काय नेमका निकाल दिला जातो हे पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी शिवाजी।